नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की आपण जे शेतामध्ये खत वापरतो ते खरोखरच शुद्ध आहेत का? म्हणजे तुमची खते खरोखरच शुद्ध आहेत का? युरिया, DAP, SSP आणि MOP या खतांची शुद्धता ओळखण्याच्या सोप्या घरगुती चाचण्या, म्हणजेच आपण कशा पद्धतीने घरगुती चाचण्या करून हे खत खरोखरच शुद्ध आहे का हे बघू शकतो. बघा मित्रांनो, पहिली पायरी आहे कोणतेही शुद्ध रासायनिक खत हाताला चिटकत नाही. जर खताला हात लावला असता तर ते चिटकत असेल किंवा हात आपले एकमेकांना बोट वगैरे चिटकत असतील तर त्यामध्ये भेसळ असण्याची दाट शक्यता असते. हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम कायम लक्षात ठेवायचा आहे. आता प्राथमिक चाचणी आपण घरी कशा पद्धतीने करू शकतो? एकदम सोपी पद्धत आहे. उष्णता आणि पाण्याचा वापर करून. या ठिकाणी बघा, 1 ग्राम युरिया आपल्याला चमच्यात घेऊन गरम करून बघायचा आहे. जर हा शुद्ध असेल युरिया तर तो पूर्णपणे विरघळतो, कुठलाही अवशेष शिल्लक राहत नाही आणि भेसळ जर असेल त्यामध्ये तर काही भाग त्या चमच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पाण्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतो आपण ही घरगुती चाचणी करण्यासाठी? आपण पाण्यामध्ये काही युरियाचे दाणे टाकायचे आहेत आणि पाण्यामध्ये हात बुडवून बघायचा आहे. हाताला थंडपणा किंवा गारवा जाणवतो तर यावरून आपण युरियाची शुद्धता, म्हणजेच हे खरंच शुद्ध आहे का आपण जाणून घेऊ शकतो. ह्या 2 प्रक्रिया झाल्या. यामध्ये आपण आगीचा वापर म्हणजे गरम करून पण बघू शकतो आणि पाण्यामध्ये टाकून देखील बघू शकतो. आपण सिल्वर नायट्रेटचा वापर करू शकता याची टेस्टिंग करण्यासाठी. युरिया पाण्यात विरघळून त्यामध्ये 5 ते 6 थेंब सिल्वर नायट्रेट टाकायचा आहे. शेतकरी मित्रांनो, सिल्वर नायट्रेट हे आपल्याकडे उपलब्ध नसते, त्यामुळे ही प्रक्रिया आपण घरगुती वापरू शकत नाही. परंतु जर आपल्याकडे सिल्वर नायट्रेट हे जर उपलब्ध असेल तर आपल्याला युरिया पाण्यामध्ये पूर्णतः विरघळून घ्यायचा आहे. त्यानंतर 5-6 थेंब सिल्वर नायट्रेट टाकले की त्याचे मिश्रण पाण्यासारखे होईल, म्हणजे हा युरिया शुद्ध आहे. आणि जर दह्यासारखे मिश्रण तयार झाले तर खतामध्ये निश्चितपणे भेसळ आहे, यावरून आपण ओळखू शकतो. आता DAP, डाय अमोनियम फॉस्फेट या खताची ओळख, शुद्धतेचे प्रमाण आपण कशा पद्धतीने जाणून घेऊ शकतो? शुद्ध DAPचे दाणे पूर्णपणे गोल आणि गुळगुळीत नसतात, ते थोडे खडबडीत असतात. आपल्याला या ठिकाणी चित्र म्हणजेच इमेज दिसत आहे, त्यामध्ये बघा हे दाणे मातीसारखे खरबड खरबड आपल्याला दिसत आहेत. म्हणजे गुळगुळीत दाणे असतील तर ते अशुद्ध खत आहे, आपण समजून घ्यायचे आहे. DAPचे दाणे फरशीवर रगडले असता तर ते सहज फुटत नाहीत. ही दुसरी पायरी झाली मित्रांनो. यावरून देखील आपण खतांची शुद्धता ओळखू शकता. आता याची खात्रीशीर तपासणी करण्यासाठी आपण युरियाची जशी चाचणी केली उष्णता आणि पाण्याची, त्याच पद्धतीने यामध्ये आपण उष्णता आणि चुन्याचा वापर करून चाचणी घरच्या घरी करू शकता. या ठिकाणी बघा, पहिली स्टेप आपण DAPचे दाणे चमच्यामध्ये घेऊन गरम केल्यास ते फुगतात आणि आकाराने दुप्पट होतात. जर हे फुगत नसतील तर त्यामध्ये भेसळ असू शकते, आपण समजून घ्यायचे आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण हातावर थोडा DAP खत घ्यायचे आहे, त्यामध्ये थोडा चुना मिसळायचा आहे आणि हातावर चोळायचे आहे. जर नाकाला झोंबणारा उग्र वास अमोनियासारखा जर आला म्हणजे त्यामध्ये नायट्रोजन आहे, म्हणजे हे शुद्ध खत असणार आहे. आणि या 2 प्रक्रिया केल्यानंतर कुठलाही वास आला नाही, म्हणजे DAPमध्ये चुना मिक्स केल्यानंतर आपल्याला जर वास नाही आला म्हणजे खतामध्ये भेसळ आहे. पुढे बघा, आता आपण SSP वापरतो शेतामध्ये. या खताची ओळख आणि ठिसूळपणा. हे खत काळ्या किंवा तपकिरी रंगाचे दाण्याच्या स्वरूपात उपलब्ध असते. जर हे दाणे हातामध्ये घेतले आणि सहज तुटले, म्हणजे आपण 2 बोटामध्ये पिंचिंग केली किंवा
दाबून बघितले तर हे दाणे सहज तुटतात किंवा फुटतात, तर ते खत आपण शुद्ध असल्याचे समजून घ्यायचे आहे. आता याची घरगुती चाचणी काय आहे? विद्राव्यता, त्यानंतर आगीची चाचणी आणि थंडावा. यामध्ये बघा, पहिली चाचणी आपण अशा पद्धतीने करू शकतो. 1 ग्राम MOP म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात टाकल्यास ते पूर्णपणे विरघळते, परंतु अविद्राव्य अंश पाण्यावर तरंगतात. यावरून आपण त्यामध्ये भेसळ आहे का ओळखू शकतो. त्यानंतर चमच्यामध्ये थोड्या प्रमाणात MOP घ्यायचे आहे आणि ते गरम करून बघायचे आहे, किंवा या ठिकाणी बघा, जळणाऱ्या ज्योतीवर आपल्याला हे खत टाकून बघायचे आहे. थोडं 2 बोटाच्या चिमटीमध्ये हे खत घ्यायचं आहे आणि जळणाऱ्या ज्योतीवर टाकून बघायचं आहे. यामधून आपल्याला पिवळा रंग तयार झाल्याचा दिसतो. युरियाप्रमाणेच हे खत पाण्यात टाकल्यावर हाताला थंड लागते. यावरून आपण शुद्धतेचे प्रमाण समजून घेऊ शकतो. संपूर्ण चाचण्या बघितल्या त्या शॉर्ट फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊया. एका दृष्टिक्षेपामध्ये सर्व चाचण्या. या ठिकाणी बघा, युरिया, DAP, SSP आणि MOPच्या आपण चाचण्या बघितलेल्या आहेत. यामध्ये बघा, युरियाची पाण्यामध्ये गारवा जाणवतो आणि सिल्वर नायट्रेटने दह्यासारखे मिश्रण तयार होत नाही, म्हणजे हे प्युअर आणि शुद्ध आहे. उष्णतेच्या चाचणीमध्ये युरिया ओळखण्यासाठी हा पूर्णपणे विरघळतो आणि अवशेष शिल्लक राहत नाही, म्हणजे शुद्ध आहे. त्यानंतर भौतिक गुणधर्म काय आहे? हाताला चिटकत नाही, म्हणजे युरिया शुद्ध आहे. त्यानंतर DAPची बघा माहिती, चुन्यासोबत चोळल्यास उग्र वास येतो अमोनियासारखा. यावरून आपण समजून घ्यायचे आहे DAP शुद्ध आहे. त्यानंतर आपण चमच्यामध्ये घेऊन उष्णता दिली असता दाणे फुलून आकाराने दुप्पट होतात. त्यानंतर भौतिक गुणधर्मामध्ये खडबडीत दाणे आपल्याला DAP मध्ये बघायला मिळतात. फरशीवर टाकले असता सहज फुटत नाहीत, म्हणजे कडक असतात. ह्या पद्धतीने आपण DAP शुद्ध आहे किंवा नाही समजून घेऊ शकतो. त्यानंतर SSPचे भौतिक गुणधर्म काय आहे? हे काळे तपकिरी दाणे हातावर रगडल्यास सहज तुटतात. त्यानंतर MOP म्युरेट ऑफ पोटॅश, याचा MOP पाण्यामध्ये टाकले असता गारवा आणि अविद्राव्य अंश वर तरंगतात. त्यानंतर ज्योतीवर टाकल्यावर, म्हणजे आगीमध्ये टाकल्यावर आपल्याला पिवळी ज्योत बघायला मिळते. यावरून आपण MOPची शुद्धता ग्राह्य धरू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर कोणतेही यापैकी खत भेसळयुक्त असल्याची शंका असल्यास तातडीने आपल्याला काय कार्यवाही करायची आहे? आपण खत खरेदी करताना खत खरेदीचे पक्के बिल, बॅच नंबर, गोणीवर छापलेले नाव आणि उत्पादकाचा तपशील काळजीपूर्वक सांभाळून ठेवायचा आहे, किंवा आपण आपल्या फोनमध्ये त्या पावतीचा फोटो काढून ठेवायचा आहे. दुसरी पायरी आपल्याला अशी करायची आहे, आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी म्हणजेच TAO किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून लेखी तक्रार करायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण जाणून घेतलेले आहे की आपण घरगुती पायऱ्यांचा किंवा स्टेपचा वापर करून भेसळयुक्त खते कशी ओळखू शकतो. असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट आपण ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलवर दररोज घेऊन येत आहोत. त्यासाठी आपण ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. अशीच माहिती आपल्याला दररोज नवनवीन माहिती मिळणार आहे. धन्यवाद.